ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामातील हिशेब द्यावा, चालू गळीत हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, यावर्षीच्या हंगामातील FRP अधिक 200 रुपये ऊस उत्पादकांना द्यावेत, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 11 संघटनांनी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आज दुपारी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी कार्यालयाबाहेर गेट बंद करून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यानंतर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं साखर सहसंचालक कार्यालयातील प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांची भेट घेतली। यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने, प्राध्यापक जालिंदर पाटील, रुपेश पाटील यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून रिकव्हरी कमी दाखवून आणि काटामारी करून लूट केली जात असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। RCC कायद्याची अंमलबजावणी करा, साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी जाणाऱ्या भरारी पथकामध्ये IT इंजिनियरचा समावेश करा, तोडणी वाहतूक खर्चात काही कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केला। दरम्यान प्रादेशिक उपसंचालक गोपाळ मावळे यांनी साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता करून आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच साखर आयुक्तांच्या सोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली। त्यानंतर सायंकाळी प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं। ऊस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरीची चोरी होते आणि जाणीवपूर्वक FRP कमी दाखवली जाते, हा मुद्दा क्रमांक 1। याच्या संदर्भामध्ये सुद्धा भरारी पथकं पाठवून पर डे साधारणतः रिकव्हरी करण्याचं आश्वासन या ठिकाणी साखर सहसंचालकांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, HNT म्हणजे तोडणी ओढणीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय, आता भोगावती सारख्या कारखान्यांचा HNTचा खर्च आहे तोडणी ओढणी वाहतुकीचा 762 रुपये आणि हाच खर्च इतर सगळ्या कारखान्यांचा 1,150-1,100 रुपयेपर्यंत होतोय। म्हणजे तुम्ही जर 25 किलोमीटरची जर हवाई अंतराची अट्ट घालत असाल तर ओढणी तोडणी सुद्धा 25 किलोमीटरच्या एरियातली जर धरली तर मला वाटतं इथंही शेतकऱ्यांचा 100-200 रुपयाचा साधारणतः जी मारले जातात ते या ठिकाणी वाचू शकतात। बऱ्याचशा मुद्द्यावरती चर्चा गेली 5 दिवस होते आहे। आंदोलन किती काळ ताणायचं, यांचे हक्क आणि अधिकार किती आहेत, तेवढ्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही आतापर्यंत ताणलं। यानंतर साखर आयुक्तांच्या बैठकीमध्ये राहिलेले प्रश्न आणि काल माननीय एकनाथ शिंदे साहेब रोकडीला भेटल्यानंतर शासनाच्या अखत्यारीमध्ये असणारे प्रश्न, ते प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या, त्याची निर्गत आम्ही निश्चितपणानं लावू। हे सगळे संदर्भ डोळ्यासमोर घेता आज 5व्या दिवसानंतर हे आंदोलन या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, भगवान काटे, वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, संदीप देसाई, जनार्दन पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।